सरकारचं केंद्रीय सरकारचं कायमचं कांदा निर्यातीबाबत धरसोडीचं धोरण हे कांद्याच्या ह्या परिस्थितीला जबाबदार आहे असं आमचं सर्वांचं मत आहे. दरवर्षी निर्यात ही व्हायला पाहिजे. निर्यात झाली तर आपल्या बाजारात जागतिक बाजारात आपला माल दरवर्षी जातो. त्यामुळे आपल्याला तिथं स्थिरता लागते. परंतु कधीतरी बंद करायचं, कधी मनात येईल तेव्हा चालू करायचं. या बाबतीत जे धरसोडीचं धोरण आहे त्यामुळे जागतिक बाजारातही भारतीय कांद्याला आता मागणी कमी होत आहे. आणि त्यामुळे आपण सरकारने एक योग्य ते धोरण घेतलं पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शेतकऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे. एक्सपोर्टर जे आहेत त्यांना काही सवलती दिल्या पाहिजे, कारण त्याच्याशिवाय कांद्याचे भाव वाढणार नाहीत आणि निर्यात वाढणार नाही. निर्यात वाढल्याशिवाय बाजारभाव वाढणार नाहीत. हे आमचं धोरण आहे. आम्ही मध्यंतरीच्या काळात फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांना भेटलो, कृषी मंत्र्यांना भेटलो, पियुष गोयलजींच्याकडे पत्र दिलंय. सर्वांनाच आम्ही विनंती केली की हे जे धोरण आहे हे धोरण व्यवस्थित एक धोरण ठेवा, तरच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. आज प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे. बाजारभाव 300 ते 800 रुपये क्विंटल विकतोय, 2000 रुपये खर्च येतोय आणि म्हणून हा कांद्याचा भाव कुठेतरी आपण मिनिमम सपोर्ट प्राइसवर MSP कांद्याला मिळाली पाहिजे ही मागणी आहे. तर आम्ही जिथून हा निर्णय होतो तिथं आंदोलन केलं, तिथं प्रत्येकाला भेटलोय, प्रयत्न करतोय. आता इथून तर योग्य तो निर्णय झाला तर आंदोलन करण्याची आवश्यकता नाही, परंतु जर योग्य तो निर्णय होत असेल तर आंदोलन करण्याची शेतकऱ्यांबरोबर गरज आहे. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.